हाय. तर आज आपण जे काही शरीरवृत्तीकर भाव आहेत ते बघणार आहोत. तर शरीरवृत्तीकर भाव म्हणजे काय? तर जे फंडामेंटल फॅक्टर्स आहेत बरोबर, जे कशासाठी रिस्पॉन्सिबल आहेत? तर ग्रोथ आणि मुख्य डेव्हलपमेंट ऑफ द ह्युमन बॉडी. ह्युमन बॉडीच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी जे काही जे काही गोष्टी लागणार आहेत, जे काही त्याच्यामध्ये ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी मदत करतात, त्याला आपण शरीरवृत्तीकर भाव असं म्हटलं गेलं आहे. सोप्या भाषेत शरीर वाढण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी त्याला आपण शरीरवृत्तीकर भाव म्हणतो. सोपं आहे. हे आपल्याला ऑलरेडी झालेल्या चरक संहितेमध्ये सांगितलेले आपल्याला झालेल्या चरकांनी 4 मुख्य शरीरवृत्तीकर भाव सांगितले आहेत. कालयोग, स्वभाव समसिद्धी, आहार संस्तवम किंवा स्वभाव समसिद्धी, आहार समसिद्धी आणि अविघात. या चारींचं कॉम्बिनेशन मिळून आपण शरीरवृत्तीकर भाव किंवा या चारींना शरीरवृत्तीकर भाव म्हणतात. थोडंसं आपण याचं डिटेलमध्ये बघूया कसं सांगितलं तर, कारण आपलं ऑलरेडी झालेलं आहे बघ. जस्ट एक रिव्हिजन म्हणून आपण घेऊया. जर इथं पहिला शरीरवृत्तीकर भाव बघायचा झाला तर पहिला भाव कुठला आहे तर कालयोग आहे. कालयोग, काल म्हणजे काय तर टाईम. आपल्याला माहिती आहे टाईम हिल्स एव्हरीथिंग असं म्हटलं जाते, पण इथं थोडंसं वेगळं सांगितलं आहे. काल म्हणजे काय तर आयुर्वेदामध्ये काय सांगितलं आहे किंवा आपण टाईम पिरियड जर कसा भेटलं बघायचं झालं तर कुठलीही गोष्ट पर्टिक्युलर एक गोष्ट बनण्यासाठी पर्टिक्युलर पिरियड ऑफ अ टाईम लागत असतो. जसं जर बाळ बनण्यासाठी म्हटलं तर 9 मंथ हा मिनिमम म्हणजे एक 9 मंथपर्यंत टाईम प्रॉपर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द बेबी ते बनण्यासाठी फॉर्म होण्यासाठी तो पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाईम लागतो. याच्यामध्येच या सायकल्समध्ये जर बघायचं झालं तर डिफरंट लाईफ स्टेजेस आहेत बरोबर. कुठल्या चाइल्डहूड, यूथ, अडल्टहूड आणि ओल्ड एज हा पण एक पर्टिक्युलर त्याचा टाईमच आहे बरोबर. ते डिस्टिंक्ट फिजिओलॉजिकल काही कॅरेक्टरिस्टिक्स पण आहे ज्याच्यामध्ये काही सेकंडरी सबस्टन्सेस किंवा सेकंडरी ज्या काही गोष्टी आहेत त्यांना बनण्यासाठी पण एक पर्टिक्युलर टाईम ऑफ पिरियड लागतो, एक पर्टिक्युलर टाईम लागतो बरोबर. काही म्हणजे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स आहेत ते पण एका पर्टिक्युलर टाईमनंतरच विजिबल होतात किंवा दिसतात. हा पण एक कालयोगाचाच एक्झाम्पल म्हणू शकतो किंवा आपण कालयोगामध्येच येते. परत जर वेळेचं बघायचं झालं तर आयुर्वेदामध्ये मोस्टली सांगितल्या जाणारी गोष्ट कुठली आहे तर ती काय आहे बाबा, आदानकाल आणि विसर्गकाल बरोबर. ह्या गोष्टी पण याच्यामध्येच येतात. जर समजा आपण विसर्गकालामध्ये बघायचं झालं तर थंडीचा पिरियड, विंटरचा पिरियड जो आहे तो विसर्गकालामध्ये येणार. जो उन्हाळ्याचा पिरियड आहे, जो काही समरचा पिरियड आहे तो आदानकालामध्ये येणार. ही पण टाईमशी रिलेटेडच गोष्टी येतात. ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ते कालयोगामध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत बरोबर. आता सेकंड जर बघायचं झालं तर स्वभाव समसिद्धी किंवा आपण स्वभाव म्हटलं तर काय तर आपण नॅचरल ज्या काही गोष्टी येतात, नॅचरल डिस्पोजिशन ज्या काही गोष्टी येतात, काही कसं नॅचरल म्हटलं किंवा स्वभावच म्हटलं तर काय, जेनेटिक इनहेरिटन्स बरोबर. किंवा पूर्वजन्मकृत कर्म, काही केलेल्या गोष्टी किंवा आधी घडलेल्या काही गोष्टी ज्या की आपण बदलू शकत नाही त्या आपण मोस्टली स्वभाव संसिद्धीमध्ये येतात बरोबर. परत काही फिजिकल ॲट्रिब्यूट झाले, काही ॲबिलिटी डिसॅबिलिटी झाली, जेनेटिक इन्फ्लुएन्स काय करतो कुठली काही गोष्टी तर आपण म्हणायचं झालं तर ग्रोथ जी काही एक्सपेक्टेड ग्रोथ ऑफ द चाइल्ड अँड इट्स डिनोट इनहरंट पोटेन्शियल टू द ग्रो. त्याच्या हाईटवरनं कुठले कॅरेक्टर्स डेव्हलप होणार किंवा कुठल्या पोटेन्शियल टू ग्रो आहे, ह्या गोष्टी सगळ्या काही आल्या त्या नॅचरल गोष्टी येणाऱ्या मोस्टली स्वभावच गोष्टीमध्ये येणार बरोबर. त्यानंतर काय सांगितले, आहार संसिद्धी. आहार संसिद्धीमध्ये काय आपल्याला माहिती आहे बाबा, न्यूट्रिशन जे सप्तधातू आहेत त्यांचं पोषण झालं पाहिजे. रसाचं पोषण झालं तर रक्ताचं होणार, रक्ताचं झालं तर मांसाचं झालं तर मग नेक्स्ट लिडिंग धातू, या सगळ्यांच्यासाठी आहार लागणार बरोबर. सप्तधातूंचं पोषण झालं पाहिजे. मॉडर्ननुसार म्हणायचं झालं तर एक डाईट, बॅलन्स्ड डाईट असला पाहिजे बरोबर. सर्व रस सात्म्य असेल तर चांगलं प्रत्येकानं सगळ्या रसांचा आहार घेतला पाहिजे. परत काय, सर्व रस त्यामध्ये इन्क्लूड असले पाहिजे. आणि परत काय, एक होलसम डाईट जो सात्विक आहार आहे तो घेतला पाहिजे. कुठलाही रस कमी नाही, कुठलाही जास्त नाही. आणि त्यामध्ये RDA म्हणजेच काय, रिकमेंडेड डेली अलाउन्स जो आहे तो कंप्लीट झाला पाहिजे असा आपण आहार घेतला पाहिजे बरोबर. हा आला आहार संसिद्धीमध्ये. आणि अभिघातमध्ये जर म्हटलं तर काही होणाऱ्या ज्या काही गोष्टी, जसं आपण जर बघितलं एखादं पॅन्डेमिक झालं, जसं की कोविड होऊन गेला, ते गोष्टी होणार आहेत त्या आपण अभिघातामध्ये येतो. परत म्हटलं तर ॲक्सिडेंट वगैरे, डिझास्टर्स, हे म्हणजे सडन कुठली कॅलॅमिटी जी की बॉडीला डॅमेज करेल ती अभिघातमध्ये येते, अभिघातमध्ये येणार बरोबर. तर मग इथे शरीरवृत्तीकर भावाचा पण 4 कालयोग, स्वभाव संसिद्धी, आहार संसिद्धी म्हणा आणि अभिघात ह्या 4 गोष्टी आहेत त्या शरीरवृत्तीकर साठी म्हणजे भावामध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत चरकांनी. तर एवढंच. थँक्यू.